हिंगोलीतून 50 सुरक्षा रक्षकांची टीम अंतरवाली सराटीकडे रवाना झालेली आहे। जरांगेंना सुरक्षा देणारी टीम हिंगोलीतून अंतरवालीकडे रवाना झालेली आहे। जरांगेंचा आरक्षणाचा लढा उभा राहिला तेव्हापासून हिंगोलीची टीम त्यांना सुरक्षा पुरवत आहे। ही जरांगे यांची सुरक्षा रक्षकांची टीम आहे ती हिंगोलीमधून आता अंतरवाली सराटीकडे रवाना झालेली आहे। जेव्हापासून जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून ही टीम जी आहे ती जरांगे यांची सुरक्षा करते। तब्बल 50 जणांची ही मोठी अशी टीम आहे। 50 सुरक्षा रक्षकांची ही टीम सध्या अंतरवाली सराटीकडे रवाना झालेली आहे। जरांगेंना सुरक्षा देणारी ही टीम आहे। 10 वाजता जरांगे अंतरवाली सराटीतून निघणार आहेत। हायकोर्टाने आंदोलनासाठी मुंबईमध्ये परवानगी नाकारली आहे, मात्र तरी देखील मुंबईकडे कूच करणार अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे आणि आता अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधव देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सुरक्षा रक्षकांची टीमही सध्या रवाना झाली आहे। आपल्या हिंगोलीचा आता आम्ही नाराज दिलेला आहे की सेवेशी ठाई तत्पर आम्ही हिंगोलीकर। आमचं असं आहे की दादांनी आम्हाला हाक दिली होती सुरुवातीला, जेव्हा आम्ही मुंबई पहिल्या दौऱ्याला जात होतो त्यावेळेस असं दादांनी आमच्यावर जरा ऑब्झर्व केलं की ते मुलं चांगलं काम करतात, तर त्यावेळेस त्यांनी विचारलं कुठले तुम्ही, तर एकानं कोणाचं गावाचं नाव सांगितलं, आम्ही हिंगोलीचे सांगितले। दादांना सांगितलं की हिंगोलीकर खूप चांगले काम करतात, तेव्हापासून आमच्यामध्ये हिंमत आलेली आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे वेगाने काम करत आहोत आणि दादाला जी सेवा करतो ते आमचं सेवाभाव म्हणजे आम्हाला खूप काही देऊन जाते।